बस, यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची गरज नाही आहे मला. येतो मी. हे अण्णा परवडले येऊ देत नव्हते आम्हाला बैठकीत का? कारण अजूनही आमच्या स्पर्शाचा विटाळ होतो त्यांना. पण ते तसं बोलतात स्पष्टपणे तोंडावर. पण तुमचं तसं नाही ना दादासाहेब. ओठांवर आमच्या कल्याणाचे शब्द आणि कृतीने आमचेच कत्तलखोर. आज सगळा गाव तुमच्या बुद्धीची तारीफ करतोय दादासाहेब. हनुमंतराव थक्क झाले. रसूलनं गावभर पेढे वाटले. शिवानंद तर म्हणे आनंदाने वेडा झालाय. पण मी धिक्कार करतो तुमच्या बुद्धीचा. सांगा काय मिळवलं काय? गावची सहानुभूती, पैसा की माझ्या फजितीचा आसुरी आनंद? खरं सांगू दादासाहेब, तुम्हाला आजही माझा हेवाच वाटत असणार. कारण डाव मात्र तुम्ही टाकत होता आणि जिंकत मात्र मी होतो.